सुंदर बाई बनवली होती. इंस्टाला पोस्ट अपलोड केल्यानंतर मला DM आली होती. त्याचमुळे आता हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास बनवला आहे. तर स्किप न करता पूर्ण बघा. सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान सुंदर जावो हीच आई जगदंबे आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना. हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना. आम्ही पण खूप छान आहोत. स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे बुधवार. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जावो हीच आई जगदंबे आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. स्किप न करता पूर्ण बघा. आवडला तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर हा आहे सकाळ सकाळचा टायमिंग आणि मस्त अशी स्वामींची पूजा केलेली आहे मी. तर बघू शकता मस्त असं धूप दिवा अगरबत्ती लावून घेतली आणि फुलंसुद्धा वाहून घेतले स्वामींच्या चरणी. हा बघा मनी प्लांट खूप सुंदर दिसतोय. इथे एक लावला आहे मी वरती. कसा ती एक्झाम होती 2-3 दिवस, तर मस्त स्कूलला रेग्युलर गेली. पण आज आहे ना त्याला कंटाळा आला खूप जास्त, म्हणून काही ती उठलीच नाही, झोपलेलीच आहे अजून. आमचं आहे ना निवांत असं आवरायचं चाललंय आज. सगळी कामं आवरलीत माझी आणि आता मस्त ब्लाऊज शिवायला घेतले मी. आणि आहे ना तुम्हाला व्हिडिओमध्ये आता मी दाखवणार आहे कसं काय ब्लाऊज मी शिवते. तर आता हे आहे मेन फॅब्रिक आपलं अस्तरवर मी कटिंग करून घेतलं आहे. आणि हे बघा सगळ्या काही कटिंग करून ठेवलेल्या आहेत मी. आणि बाहीची सुद्धा कटिंग केलेली आहे. पण आहे ना मला आता गोपी बाही शिवायची आहे. तर हे साडीतला कपडा आहे. हा एवढा कपडा आहे ना मी आता साडीतला घेतलेला आहे एक्स्ट्रा. कारण ह्याचा म्हणजे नाही का हे आपल्याला बाहीला लावायचं आहे. आणि याची आता सुंदर अशी गोपी बाही मी बनवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. चला तर मग हा ब्लाऊज आहे ना मी बरेच दिवस झाले शिवलेला आहे आणि व्हिडिओ पण शूट केला होता मी, पण अपलोड नव्हता केला. तर इंस्टाला आहे ना मी शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला होता हे म्हणजे जो ब्लाऊज आहे त्याची साडी वेअर करून. तर बऱ्याच जणांचे DM आले होते मला की तू थोडीफार जर कटिंग वगैरे तुला दाखवता येत असेल ताई तर दाखवत जा व्हिडिओमध्ये, तर आम्ही बघत असतो. तर म्हटलं चला आता व्हिडिओ पण सापडला होता मला. आणि अजून बरेचसे म्हणजे काही मी ब्लाऊज शिवलेले आहेत. तर व्हिडिओ मी असेच ठेवत असते जपून, डिलीट काही करत नाही. कधी पण केव्हा पण गरज पडत असते. तर त्यामुळे ना मी अपलोड केलेले व्हिडिओ डिलीट करते, पण जे अपलोड केलेले नाही आहेत ते मी तसेच ठेवत असते. तर आता ही बाही घेतलेली आहे मी. आमचं आता छातीच्या मापावरून आपल्याला आर्महोलचं माप घ्यायचं असतं. आर्महोल पण म्हणजे आपल्या जे आर्महोलला जॉईन करतो ना आपण त्या साईडचा गोलाकार तेवढा घ्यायचा आहे. आणि 4-4 इंच वाढून मी मेन फॅब्रिक आता हे साडीचं मला जोडायचं आहे ते मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला प्लेट्स मस्त असे टाकता येतील आणि छान असा लुक येईल सुंदर असा. तर आता सेंटरला मी कट देऊन घेतला आणि तिथून आपल्याला इकडून थोड्याशा प्लेट्स किती बसत आहेत काय बसतात त्याचा अंदाज घ्यायचा. आणि पिनअपसुद्धा तुम्ही करू शकता, नाहीतर मग ज्यांना जे परफेक्ट शिवतात त्यांना तर पिनअपची काही गरज नसते पडत जास्त. तर ते अंदाजे आपलं म्हणजे चुन्या पाडून घेतात. पण नवीन शिकणाऱ्यांनी शक्यतो अशा प्लेट्स दिल्यानंतर एक पिन लावून घ्यायची, जेणेकरून शिवताना काही प्रॉब्लेम येत नाही. व्यवस्थित अशा आपल्या चुन्या येतात आणि एकदम गोपी बाही परफेक्ट अशी दिसते. तर आता मी पण आहे ना इथं सेट करत बघत होते, कितीतरी वेळ मी इकडून तिकडून सेट करत होते, कारण मला आहे ना कपडा थोडा लांबीला कमी पडला होता. त्याचसाठी मग मी थोडंसं ॲडजस्ट केलं तिथल्या तिथं. पण आहे ना प्रॉपर तुम्ही 4-4 ते 5-5 इंच साईडने घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला प्लेट टाकताना प्रॉब्लेम येणार नाही. आता मी इथं कशाबशा ॲडजस्ट केलेल्या आहेत, कारण मला आता सवय लागलेली आहे. तर कपड्यात मी किती जरी थोडाफार कमी जरी पडलं तरी आपण शिलाईच्या साईडने थोडंफार मी ॲडजस्ट करत असते. फिटिंग जिथपर्यंत आहे तिथपर्यंत, कारण हा माझा स्वतःचा ब्लाऊज आहे. जर कस्टमरचा घेतला तर तुम्ही प्रॉपर कटिंग करायची, म्हणजे अस्तर वर आपलं मेन माप असतं आणि आपल्याला वरच्या साईडने जी चुन्या करायच्या आहेत म्हणजे आपल्याला प्लेट्स द्यायचे आहेत ते थोडंसं आपण एक्स्ट्रा घ्यायचं, जेणेकरून प्लेट्स देऊनसुद्धा पूर्ण कापड आपलं कवर येईल. आणि सुंदर अशी बाही मी इथं जोडून घेतली. हे काठ आहे ना
लेस होती खूप जास्त जाड ब्रॉड लेस, आणि मी ती दुमडून वरच्या साईडने ओपन केलेले आहे. म्हणजे मस्त असं पायपिंगच्या टाईपमध्ये सुद्धा तुम्ही कापड लावू शकता, किंवा लेस असेल तर अशी लेस लावून द्यायची, तर सुंदर अशी दिसत होती. आणि आता त्यानंतर आहे ना मी दोन्ही पण बाह्या तयार करून घेतल्या आणि ब्लाऊज रेडी केलं. तर तुम्ही बघू शकता प्रिन्स कट 14 इंच पूर्ण उंची आहे, आणि मागचा गळा 10 इंचाचा आहे. तर एकदम छान आणि सुंदर असं ब्लाऊज आपलं रेडी झालेला आहे. पुढचा पंचकोनी गळा मी इकडं तयार करून घेतला आहे. तर कसं वाटेल ब्लाऊज नक्की कमेंट करून सांगा.